कोणी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे। चंचळ चित्तासी ठेवूनी आठाई, संतांची पायली न भावे। भावाच्या पै हाते धरावा निश्चय, तेने भव भय देशोधडी। चंचळ चित्ताशी ठेवूनी आठाई, संतांची पायली न भावे। नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ। चंचळ चित्तासी ठेवूनी आठाई, संतांची पायली न भावे। तुका म्हणे वंश, तुका म्हणे वंश, धन्य त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला। चंचळ चित्तासी ठेवूनी आठाई, संतांची पायली न भावे। विठ्ठला येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे। चंचळ चित्ताशी ठेवूनी आठाई, संतांची पायली न भावे। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। Hare Hare
जगदीच्या देवराया दंडवत तुझे पाया अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शरण शरण जय हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशवादा पनोदारदक्षं समाधिस्थमूर्त्युं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा
शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वते नमस्तुते तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपा सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायणगिरिं परब्रह्म स्वरूपं निवृत्तीनाथाचे चरणी सिरे सहा हात तया माझे दंडवत सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर येवनी नरदेहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी चंचळ चित्तासी ठेवणी आठाई संतांची पायली न भावे. प्रस्तुत आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत आनंद कृपामूर्ती वैराग रागरसिक वैराग्य शिरोमणी पंचम वेद निर्माते श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा गोड असा अभंग खरं तर आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आहे. आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय याची यावत मानव जीवाला जीवनातील अनिष्टाची निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्ती करण्याकरता सुलभ साधन काय हे महाराज प्रतिपादन करतात. विठ्ठल पहा येऊनी नरदेहा विचारावे सार. महाराज म्हणतात की हा नरदेह भेटल्यानंतर माणसाने पहिलं काम करावं की नेमका त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचा सार कशात आहे हे माणसाने पाहावं. म्हणून महाराज म्हणतात येवोनी नरदेहा विचारावे सार. आणि करावं काय तर महाराज म्हणतात धरावा पैधीर भजन मार्गी. कारण महाराज म्हणतात माणसाला भजन मार्गाने जाताना जरी कंटाळा आला तरी गोडी लागायला वेळ लागतो. म्हणून महाराज म्हणतात धरावा पैधीर भजन मार्गी. आणि पुढे महाराज सांगतात भजन मार्गामध्ये जर माणसाला धीर धरायचा असला तर माणसाचं हे चंचळ असणारं चित्त स्थिर झालं पाहिजे. आणि ते स्थिर कुठं होईल महाराज तर ते संतांच्या चरणावरती. म्हणून महाराज म्हणतात चंचळ चित्ताशी ठेवणी आठाई संतांची पायली न भावे. आणि पुढे महाराज सांगतात की अशा प्रकारे एकदा का भाव मनामध्ये उत्पन्न होऊ लागला की त्या भावाचा हात माणसाने कधीही सोडू नये. किंबहुना त्या भावाचा हात माणसाने थोडा का होईना पण
एक दृढ निश्चयाने धरावा. म्हणून महाराज म्हणतात भावाच्या पै हाते धरावा निश्चय तेने भव भय देशोधडी. आणि हे सर्व करत असताना महाराज आपल्याला आपल्या उद्धाराचं एक निश्चित आणि सोपं साधन सांगतात. महाराज ते कसं आहे म्हणतात, नामा परती जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात की जो या मार्गाने जातो किंवा या मार्गाचा जो मनामध्ये एक मेरू पर्वत एवढा दृढ निश्चय करतो, खरं तर महाराज म्हणतात त्याच नराचा वंश इथं धन्य सांगितलाय. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचळ चित्ताशी ठेवून आठाई संतांची पायी लीन भावे विठाल. पहा अभंग फार गोड आहे आणि आपल्याला खरं तर वेळ पण खूप झाला आहे, त्यामुळे प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घालवता खरं तर आज ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे श्रुत आहे. खरं तर आपल्या गावचं एक सोज्वळ व्यक्तिमत्व, आपल्या गावचं वैभव, एक वारकरी इष्ट आदरणीय कैलासवासी आपले कारभारी बाबा सोनवणे. आणि खरं तर बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाबांवरती व बाबांच्या पाठीमागं या सोनवणे परिवारावरती नितांत प्रेम करणारे पाहुणे रावळे आप्तेष्ट मंडळी, सगळे सोयरे, परिसरातील आलेली मंडळी, गावातील मंडळी, आपण सर्वजण खरं तर आज बाबांना त्यांच्या जीवनातील शेवटचा निरोप देण्यासाठी, त्यांच्या जीवनातील शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी खरं तर आपण इथे उपस्थित आहोत. पहा जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की माणसाने आयुष्यभर केलेला परमार्थ, माणसाने आयुष्यभर केलेली समाजाची सेवा आणि माणसाने आयुष्यात केलेलं चांगलं कर्म हे खरं तर त्याच्या अंतःकाळाला उपयोगाला येत असतं. म्हणून महाराज म्हणतात याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट तो भला माझा बहू गोड झाला. आणि पहा बाबांचा शेवट खरंच गोड झाला. ऐका कसा, कारण आज बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि महाराज आज मोठा पर्व काळी, खरं तर आज दत्तप्रभूंची जयंती आहे. म्हणजे जयंतीच्या दिवशी बाबांचं पुण्यस्मरण येणं म्हणजे याचं सोपं गणित आहे महाराज, की बाबांनी आयुष्यभर केलेलं चांगलं कर्म, आयुष्यभर केलेलं चांगलं काम म्हणजे खरं तर पुण्यस्मरण आणि जयंती एकाच दिवशी आलं. विठाल पहा खरं तर दत्तप्रभू नक्कीच बाबांना त्यांच्या चरणाजवळ जागा देतील आणि खरं तर त्यांना चांगली सद्गती प्राप्त म्हणजे देतील बाबांना. आणि ह्या परिवाराने खरं तर आपल्या वडिलांना कुठेतरी चांगली सद्गती मिळावी म्हणूनच हा सोहळा म्हणजे सद्गती चांगली भेटावी यासाठी केलेला. म्हणून पहा बाबांच्या मागे त्यांचा तसा मोठा भरभरून परिवार आहे. त्यामध्ये खरं तर आमचे दोन्ही मामा, खरं तर मोतीराम मामा आणि जयराम मामा, त्यांनी मला 3 महिन्यापूर्वी फोन केला आणि त्यांचा फार आग्रह का आता आपल्या गावचे महाराज कीर्तन करायला लागले, पण गावामध्ये तुमचं पहिलं कीर्तन आम्ही ठेवणार. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना फार आनंद महाराज. म्हणून खरं तर आमच्या दोन्ही मामांचं फार आग्रह का कीर्तन करायचं म्हणून. आणि हे सर्व नियोजन त्या कशातच काही नाही, जसं करायचं तसं करा, फक्त कार्यक्रम गोड झाला पाहिजे असं खरं तर. आणि पहा म्हणजे आमचे मामा खरंच दोन्ही इतके भाग्यवान आहे महाराज, कारण खरं तर निवृत्तीनाथांची महाराज फार कृपा आहे त्यांच्यावरती. कारण ह्यावर्षी जो आपला त्र्यंबक ते पंढरपूर आषाढी पायवारी सोहळा झाला, त्यात आमच्या डॉक्टरांचे खरं तर बैलजोड होता आणि आमचे दोन्ही मामा महाराज म्हणजे रथाचं सारथ्य त्यांच्याकडे होते त्र्यंबक ते पंढरपूर. म्हणजे खरं तर याच्यासाठी भाग्य लागतं महाराज. म्हणून खरं तर आमचे दोन्ही मामा आणि त्यामध्ये बाबांच्या सुना असतील आमच्या दोन्ही आत्या, खरं तर विमल आत्या आणि शोभा आत्या, त्यात बाबांची मुलगी म्हणजे आमच्या मावशी रेणुका मावशी, आणि त्यात 4ही बाबांचे नातू नामदेव जयराम सोनवणे, शरद मोतीराम सोनवणे, बापू मोतीराम सोनवणे आणि परशुराम जयराम सोनवणे. पहा खरं तर बाबांच्या मागे हा भरभरून असा हा बाबांचा परिवार आहे. आणि म्हणून ह्या परिवाराने खरं तर आपल्या वडिलांना चांगली सद्गती प्राप्त व्हावी आणि खरं तर आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा केलेला भावनिक प्रयत्न म्हणजे हे वर्षश्राद्ध. विठाल पहा कीर्तन म्हटलं का एकलाचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मिळवेल किंवा लावणी मृदंग श्रुती टाळा घोसन शेऊ ब्रह्मरस आवडीने. म्हणून पहा खरं तर आज म्हणजे जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा महाराज तसा योग मिळालाय आज. म्हणजे कीर्तनासाठी जे प्रामुख्याने उपस्थित आहे
म्हणजे आपल्या विसापूर गावचं महाराज नाव ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन पोचवलं खरं तर असे आदरणीय श्रावण महाराज जगताप खरं तर बाबा मोठ्या अंतकरणाने कीर्तनासाठी उपस्थित राहिले म्हणून बाबांच्या नावाने एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. त्यामध्ये खरं तर अजून आपल्या गावचं महाराज सगळं भजनी मंडळ एकदा भजनी मंडळाच्या नावाने सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि अजून जे खरं तर गायनासाठी उपस्थित आहे म्हणजे ज्यांचं माझ्यावरती विशेष असं प्रेम आहे खरं तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नांदगाव तालुक्याचं वैभव आमचे स्वररत्न हरिभक्तापारायण श्रावणजी महाराज बनाळे महाराजांच्या नावाने सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि खरं तर ज्यांची आज मृदंगावरती साथ आहे म्हणजे त्यांना आज तशी फार मागणी होती पण ते बऱ्याच दिवसाचं सांगितलं असतं बाळाजी वेळेवर जरी फोन केला असतं तरी त्यांना यावंच लागलं असतं. जे आमचे जिवलग मित्र आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आपल्या परिसराचं वैभव म्हणजे आपल्या शेजारचेच खरं तर महाराज अनमोल असं रत्न आमचे सोमनाथ महाराज बोराडे महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि पहा आपल्या पाठीमागं जे हे बालगोपाल भजनी मंडळ दिसतंय खरं तर आमचे दीपकजी महाराज ढोकळे यांच्या संस्थेतील सर्व महाराज हे बारीक बारीक गोड लेकरं असे यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि खरं तर पहा आज अमोल महाराजांचे कीर्तनाला ज्यांची अनमोल अशी उपस्थिती आहे म्हणजे खरं तर त्यांनी माझ्या कीर्तनाला बसावं एवढा माझा अधिकार नाही बरं का. पण म्हणजे आमचे देवीदास महाराज गोले महाराज परभणीहून आले त्यांचं कीर्तन इकडंच आहे म्हणजे महाराजांचा राऊत बाबाकडे संस्था सुटलेली आहे आणि आता प्रखड व्यक्तिमत्व पूज्य भारतानंद स्वामी यांच्याकडे त्यांचे पूर्ण पुढचे ग्रंथ झाले. खरं तर महाराज मोठ्या अंतकरणाने उपस्थित आहे म्हणून त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि पहा हे सर्व गोड पाहिजे पण हे सर्व गोड असून फायदा नाही महाराज. त्याच्यासाठी अजून आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्याची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे तो म्हणजे साऊंड महाराज. पहा महिला मंडळ आपण भाजी बनवतो बरोबर बनवतो ना भाजी बनवतो तुम्ही भाजीमध्ये किती प्रकारचे मसाले टाका किती महागडे टाका पण त्यांना चव कशाने येते हो भाजीला मिठाने येतं. हां तसं यांच्या हातात येते कोणाला किती द्यायचं म्हणजे किती गोड करायचं म्हणजे त्यांनी आज सगळंच गोड लावलं आहे. खरं तर आमच्या गुरुमाऊली साऊंडचे चालक मालक आमचे शंकर दादा आणि विष्णू दादा दोघांकरता एकदा गोड टाळ्या वाजवा सर्वांनी जोरात. आणि पहा खरं तर या कार्यक्रमाचं जे चित्रीकरण करताय आज महाराष्ट्रातील एक नामांकित चॅनल आमचा माऊली HD चॅनल खरं तर माऊली HD चॅनलसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि अजून जर जे दुसरे आपले शूटिंग करताय ते आमचे जिवलग मित्र गजर माऊलीचं आमचे विनोद दादांसाठी टाळ्या वाजवा. पहा आणि सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या येऊनी नरदेहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी चंचळ चित्ताशी ठेवूनी आठाई संतांची पायलीन भावे. पहा अभंग फार गोड आहे जसे माऊली ज्ञानोबराय तुकोबराय सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे खरं तर चिंतन करण्याचा काहीसा भाव पाहण्याचा आपण प्रयत्न करू. पहा इथं दोन प्रकारचे वर्ग पडतात महाराज एक कृतज्ञ आणि दुसरा कृतज्ञ. पहा कृतज्ञ त्याला म्हणतात ज्यांच्या आपल्यावरती उपकार आहे पण त्यांच्या उपकाराची परतफेड न करता त्यांना तत्काळ विसरून जाणं त्याला कृतज्ञ असं म्हणतात. पण पहा कृतज्ञतेचा जर आपण विचार केला तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून ते आत्तापर्यंत जीही व्यक्ती जन्माला आली खरं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृतज्ञता भरलेली. मग पहा माणूस जन्माला आल्यानंतर माणसावरती अनेकांचे उपकार असतात अनेक जणांचे उपकार असतात पण त्यामध्ये महाराज 3 जणांचे विशेष उपकार असतात थोडेसे. पहा त्यामध्ये पहिले उपकार आपल्यावरती देवाचे असतात दुसरे उपकार हे
संतांचे असतात आणि तिसरे उपकार आपल्या आईवडिलांचे म्हणजे आपल्या मातापित्यांचे असतात. मग पहा भगवंताचे काय उपकार आहे आपल्यावर, तर पहा महाराज त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीव जने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन. जगात जीवाना नारायण गायीन गुण दयाचे दया भिवरे जाती दया भिवरे जाती जने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे जेणे हा जीवा दिला दान तयाचे करीला चिंतन. जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे तोया भिवारे चातिरी. पहा महाराज म्हणतात त्या भगवंताने आपल्याला हे जीवन दान दिलंय महाराज. आणि भगवंताने नुसतं जीवन नाही दिलं महाराज, जीवन तर दिलं पण भगवंताने आपल्याला जेवणही दिलं महाराज. खरं तर हे भगवंताचे आपल्यावरती अनन्य असे उपकार आहे महाराज. पहा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग नासे जीवपण भवरोग. पहा महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण जगत जीवन नासे जीवपण भवरोग. म्हणजे पहा त्या भगवंताने आपल्याला हे जीवन दान दिलंय महाराज. हे भगवंताचे आपल्यावरती पहिले उपकार आहे. दुसरे उपकार आपल्यावरती महाराज संतांचे. मग संतांचे काय उपकार आहे महाराज, काय सांगू आता संतांचे उपकार महाराज. केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐशी माय. म्हणजे महाराज आपल्या आई वडील आपल्यावरती जेवढी उपकार करू शकत नाही तेवढे उपकार खरं तर आपल्यावरती संतांचे. आणि पहा आपल्यावरती जर निस्वार्थपणे उपकार करणारं कोणी असेल तर ते संत महात्मे आहे महाराज. कारण पहा उपकार तुम्ही आम्ही करतो महाराज, पण आपल्या उपकारामध्ये स्वार्थ दडलाय. कारण पहा विनोद वैभव बाबा महाराज इंगळे फार गोड दृष्टांत सांगायचे, फार गोड. म्हणजे त्यांचा दृष्टांत असा असायचा महाराज की त्यांच्या दृष्टांताला प्रमाण असायचं. म्हणजे दृष्टांत हा प्रमाणात असला पाहिजे. पहा आपले स्वार्थापोटी केलेले उपकार. पहा मुंबईचे महाराज काही सुशिक्षित लोक आपल्या गावाकडे येतात आणि गावाकडे आल्यानंतर अशीच महाराज त्यांची कच्च्या रस्त्याला गाडी लागते आणि गाडी काही अंतर पुढं गेली की गाडी चिखलामध्ये फसते आणि गाडी चिखलात फसल्यानंतर ते माणसं खाली उतरतात महाराज, पण त्यांना ती गाडी काही निघत नाही. मग आपल्या गावाकडले शेतकऱ्याचे 4-5 मुलं येतात आणि ते लगेच एका झटक्यात गाडी काढून देतात महाराज. गाडी काढून दिल्यामुळं ते माणसं खुश होऊन त्या पोरांना 500 रुपये देतात. 500 रुपये दिल्यामुळं म्हणजे 500 दिल्यामुळं ते पोरं खुश आणि गाडी निघल्यामुळं ते माणसं खुश. मग महाराज त्या माणसांनी जाता जाता त्या पोरांना प्रश्न केला की पोरांना तुम्ही कायमस्वरूपी काय उद्योग करता. ते म्हणे महाराज आम्ही उद्योगच हा करतो. म्हणे काय गाड्या फसल्या का काढून द्यायच्या. पण त्यातला एक जण हुशार होता महाराज. तो म्हणे तुमचा हा उद्योग पावसाळ्यात चालत असेल पण उन्हाळ्यात काय करत्या. ते म्हणले शेट आम्ही हा चिखल वाळूच देत नाही म्हणे, आमचा उद्योगच आहे ना. म्हणजे पहा उपकार तुम्ही आम्ही करतो पण आपले उपकार हे स्वार्थापोटी महाराज. पण ऐका आपल्यावरती निस्वार्थपणे जर उपकार करणार कोणी असेल तर ते संत आहे महाराज. कारण संत येत
येथे उपकारासाठी. महाराज म्हणतात संत महात्मे आपल्यावरती येतं महाराज उपकार करण्यासाठी येतात. त्यामुळे आपल्यावरती निस्वार्थपणे उपकार करणारं जर कोणी असेल तर ते संत महात्मे. मग पहा संतांचे कोणाकोणावरती उपकार आहे. पहा संतांचा पहिला उपकार ज्या देवाचा आपल्यावरती उपकार आहे महाराज त्या भगवंतावरती सुद्धा संतांचा उपकार आहे. म्हणजे पहिला उपकार हा संतांचा देवावर आहे. दुसरा उपकार संतांचा हा वेदावर आहे. तिसरा उपकार हा संतांचा शास्त्रावर आहे. चौथा उपकार धर्मावरती आणि पाचवा उपकार जीवावरती म्हणजे आपल्यावरती. मग पहा संतांचा देवावर काय उपकार आहे महाराज तर संत म्हणजे देवाची आणि जीवाची भेट करून देणारे संत आहे. कारण ह्या जगामध्ये देव कोणालाच माहिती नव्हता महाराज. पण देव म्हणजे देवाची आणि जीवाची भेट करून देणारे हे संत आहे महाराज. त्यामुळे संतांचा पहिला उपकार हा देवावरती आहे. दुसरा उपकार हा वेदावरती महाराज. मग पहा वेदावरती काय उपकार आहे तर वेदाचं गुह्य असणारं ज्ञान हे समाजाला न समजण्यासारखं होतं. तर ते जे म्हणजे समाजासमोर जर कोणी प्रगट केलं असेल तर ते संतांनी केलं. तुकोबाराय सांगतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा एरांनी वाहावा भारमाता. म्हणजे पहा वेदाची जर ओळख जर जगामध्ये कोणी करून दिली असेल तरी संतांनी करून दिली. म्हणजे दुसरा उपकार हा संतांचा वेदावरती. पहा तिसरा उपकार संतांचा हा शास्त्रावरती. मग शास्त्रावर काय उपकार आहे संतांचा तर पहा खरं शास्त्र काय आहे. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. म्हणजे खरं शास्त्र काय आहे हे सुद्धा आपल्याला संतांनी सांगितलं. म्हणून शास्त्रावर हा तिसरा उपकार संतांचा आहे. चौथा उपकार संतांचा महाराज हा धर्मावर आहे. धर्मावर काय उपकार आहे संतांचा तर खरा धर्म काय आहे. खरा तो एकचे धर्मा जगाचे बांध कोरावे. असं आहे का. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावे. म्हणजे पहा खरा धर्म काय आहे हे सुद्धा आपल्याला संतांनी सांगितलं. म्हणून चौथा उपकार हा संतांचा धर्मावरती आहे. आणि पाचवा उपकार हा जीवावरती म्हणजे तुमच्या माझ्यावरती. मग आपल्यावर काय उपकार आहे संतांचा तर पहा संत आपल्याला निरंतर जागवतात. मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती जागविती मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय महाराज संतांचे उपकार जर पाहिलं तर संत या संसार रूपी डोहामध्ये बुडालेल्या जड जीवांना संत महाराज जागवतात.
आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. सोर निजल्या नाडोनी भागा, सोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. हे जग जोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव रांगाई बाबा, हे अवघ छत्रपाळ फुलवाचा, हे बीजपत्रकाई फलपुष्प तोला, हे बहुत दिवसा फेरा आलया नगरा, हे रंगाई उभार धर्मरोची सार, तुका मागे दाना यावेळी आला, जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग डाग बोलती, जग डाग बोलती, जग जोगी जग जोगी जग डाग बोलती, जग डाग बोलती. हा महाराज संत आपल्याला वेळोवेळी जागवतात महाराज पा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशोणा. पहा म्हणजे दुसरे उपकार आपल्यावरती हे संतांचे, का संतांनी आपल्याला महाराज वेळोवेळी जागा केलं. आणि तिसरे उपकार आपल्यावरती आपल्या आईवडिलांचे, आपल्या पितरांचे असतात. पहा खरं तर आज आपण ज्यांच्या संपत्तीवर जीवन जगतोय, ज्यांच्या प्रॉपर्टीवर आपण आज जगतोय महाराज, त्या आपल्या नावापुढं ज्या वडिलांचं नाव आहे, आपल्या नावापुढं ज्या आईचं नाव आहे, आणि खरं तर आपल्या नावापुढं ज्या आजोबांचं नाव आहे ना, त्या वडिलांचे त्या पितरांचे आपल्यावरती म्हणजे अनन्य उपकार आहे महाराज. मग पहा देवाच्या उपकारातून ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचं नामस्मरण करावं, संतांच्या ऋणातून उपकारातून उतराई होण्याकरता त्यांचं स्मरण करावं किंवा त्यांनी सांगितलेला मार्गाने चालावं. आणि आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता खरं तर आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी. आणि मात्र गेल्यानंतर 10वा 13वा वर्ष श्राद्ध माणसाने हे केलं पाहिजे. विठ्ठल आणि महाराज हे करावंच लागतं, वर्ष श्राद्ध हे माणसाला करावंच लागतं, कारण हे एक नैमित्तिक कर्म आहे. कारण पहा शास्त्रामध्ये कर्माचे 5 प्रकार सांगितले: नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त आणि निषिद्ध कर्म. मग पहा पहिलं कर्म नित्य कर्म. मग नित्य कर्मामध्ये काय महाराज, तर भगवंताचं नामस्मरण माणसाने रोज करावं. सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे पहा भगवंताचं नामस्मरण माणसाने सतत केलं पाहिजे. काळ सारावा चिंतने, एकांतावाशी गंगास्नाने, देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणजे पहा भगवंताचं नामस्मरण बरं माणसाने रोज करावं. पहा आंघोळ माणसाने सकाळी, बोला ना तुम्ही, रोज करावी. नामस्मरण माणसाने सकाळी रोज करावं. देवपूजा माणसाने सकाळी रोज करावी. आणि संध्याकाळी थोडे थोडे भांडणं माणसाने रोज मग हरिपाठ करावं. पहा याला नित्य कर्म म्हणतात. दुसरं कर्म नैमित्तिक कर्म, म्हणजे आजचं कर्म. माऊली सांगतात, आणि सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणी, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. पहा ज्या तिथीला आपले आई वडील गेलेले असतात त्या तिथीला आर्यमान नावाची देवता, या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीच्या नावाने केलेलं पिंडदान, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने केलेलं अन्नदान, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने केलेलं वस्त्रदान, आणि गेलेल्या व्यक्तीच्या नावाने केलेलं ज्ञानदान, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने केलेलं द्रव्यदान खरं तर आजच्या तिथीला त्या ठिकाणी सुपूर्त करत असते. आणि मग तिथून पुढं याच्या बळावरती खरं तर त्या जीवात्म्याचा महाराज म्हणजे पुढची गती ठरते. म्हणून हे कर्म माणसाने केलं पाहिजे वर्ष श्राद्ध.
आणि जर हे कर्म आपण नाही केलं, नाही वर्ष श्राद्ध केलं, नाही पुण्यस्मरण केलं, तर महाराज ते पितर जिथं कुठं आहे ना ते आपल्या नावाने तळतळतात की वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार तरी ती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार हे पुत्र झाला पुत्र झाला पुत्र झाला. महाराज म्हणतात अहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणजे महाराज ते पितर जिथं कुठं आहे ते आपल्याला शाप देतात, म्हणून त्यांच्या शांतीसाठी हे वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. आणि जर केलंच महाराज तर महाराज म्हणतात तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाची सदा तू का आशीर्वाद देती हा कल्याण इच्छिती सदा पहा महाराज ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात आणि सदैव आपल्या कल्याणाची कामना करतात. म्हणून हे कर्म माणसाने केलं पाहिजे. म्हणजे आजचं कर्म नैमित्तिक कर्म. तिसरं कर्म काम्य कर्म म्हणजे काहीतरी भेटण्याच्या कामनेने केलेलं कर्म म्हणजे काम्य कर्म. चौथं प्रायचित्त कर्म म्हणजे आपल्या हातून जर काही पाप घडलं तर त्या पापाचं शालन करण्यासाठी, त्या पापाचं प्रायचित्त करण्यासाठी खरं तर केलं जाणारं कर्म म्हणजे प्रायचित्त कर्म. आणि शेवटचं महाराज निषिद्ध कर्म की जे कधीच माणसाने करू नाही. म्हणजे पहा व्याभिचार माणसाने कधीच करू नये, परस्त्री गमन माणसाने कधीही करू नये महाराज, आणि मदिरा सेवन माणसाने कधीच करू नये. म्हणजे पहा माणसाने जीवनामध्ये काही कर्म कधीच करू नये आणि काही कर्म केल्याशिवाय माणसाने मरू नये. विठ्ठल पहा महाराज सांगतात की माणसाने काही कर्म कधीच करू नये आणि काही कर्म केल्याशिवाय माणसाने मरू नये. पहा तुकोबरा आपल्याला सांगतात की भगवान परमात्म्याने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला बाबा. आणि पहा खरं तर आपण भाग्यवान आहे. महाराज म्हणतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. म्हणजे आपलं पहिलं भाग्य महाराज आपल्याला हा दुर्लभ असणारा नरदेह भगवंताने दिला. आणि दुसरं भाग्य की इतक्या पवित्र भूमीमध्ये, पवित्र मातीमध्ये आणि पवित्र कुळामध्ये दिले. किती पवित्र महाराज म्हणतात जे थे जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. पहा महाराज म्हणतात संतांचा वास या भूमीमध्ये आहे, वैष्णवांचा वास या भूमीत आहे. आणि खरं तर पहा अजून ज्या भूमीत आपला जन्म झाला, ज्या राज्यात आपला जन्म झाला ना महाराज, त्याच राज्यामध्ये एक भूवैकुंठ आहे महाराज. मृत्यू लोकातलं एक वैकुंठ आहे का कुठं? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपुराला बाबा, जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपुराला
महाराज म्हणतात की याच भूमीमध्ये खरं तर महाराज पंढरपूर आहे आणि तिथे साक्षात महाराज देव आहे ह्याच भूमीमध्ये. म्हणून महाराज या भूमीला श्रीमंत राष्ट्र म्हणतात. ऐका, आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्र जर श्रीमंत असता तर महाराष्ट्रात गरिबी राहिली नसती. पण ऐका, महाराज महाराष्ट्राची भौतिक नाही तर आध्यात्मिक श्रीमंती सांगताय. मग ऐका महाराष्ट्राची श्रीमंती, कारण महाराष्ट्रात आहे संत. संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ देतो पंथ, पंथामुळे मिळतो भगवंत, भगवंत करतो जन्म मरणाचा अंत. आणि असा हा माझा महाराष्ट्र कसा आहे? श्रीमंत. म्हणजे बा इतक्या श्रीमंत राष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. मग तुकोबारा आपल्याला सांगतात की भगवान परमात्म्याने हा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला दिले, हे आपलं पहिलं भाग्य. आणि आपलं दुसरं भाग्य की इतक्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला हा नरदेह दिला. मग महाराज म्हणतात एक काम करा ना, काय? सारभूत तत्वाचा विचार करा आणि भजन मार्गामध्ये धीर धरा. अभंगाचं पहिलं. येऊन नरदेहा विचारा विसार, येऊन नरदेहा विचारा विसार, येऊन नरदेहा विचारावे सार, येऊन नरदेहा विचारावे सार, येऊन नरदेहा विचारा विसार, येऊन नरदेहा विचारा विसार. येऊन नरदेहा विचारावे सार, येऊन नरदेहा विचारावे सार. धराव पैथिर भजन मार्ग, धराव पैथिर भजन मार्ग, चंचल चित्ताची ठेवोनी आठाई, चंचल चित्ताची ठेवोनी आठाई. धराव पैथिर भजन मार्गे, धराव पैथिर हे भजन मार्गी चंचल चित्ताची, हे चंचल चित्ताची. येऊन नरदेहा विचारा विसार, धराव पैथिर भजन मार्ग, धराव पैथिर भजन मार्ग. येऊन नरदेहा विचारावे सार, धरावा पैथिर भजन मार्गी, धरावा पैथिर भजन मार्गी, भजन मार्गी, भजन मार्गी. आमच्या श्रावण महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव सर्वांनी. बहा गोड गोड बनाळे. हा असं खरं तर दोन श्रावण महाराज कीर्तनाला आहे आज. म्हणून पहा महाराज म्हणतात येऊन नरदेहा विचारावे सार आणि करावा काय तर धरावा पैधीर भजन मार्गे. महाराज म्हणतात येऊन नरदेहा विचारावे सार. का? तर महाराज म्हणतात जन्माला अनायाशी या मनुष्य देहाला जर तुम्ही आलेलाच आहात ना तर सारभूत तत्वाचा विचार करा. का? कारण महाराज म्हणतात मुळात हा मनुष्य देहच असा आहे की हा भेटणंच फार कठीण आहे महाराज, फार दुर्मिळ आहे. पहा या जगामध्ये शास्त्राने वर्णन केल्यानुसार, वेदाने कथन केल्यानुसार आणि संत साहित्याचा जर आपण विचार केला तर ह्या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहे की ज्या दुर्मिळ सांगितल्या. पहा नामदेवराय तर एका अभंगामध्ये 3 गोष्टी दुर्मिळ सांगतात. श्रीमंत आणि दयाळ, व्याघ्र आणि कृपाळ, आग्नी आणि शीतळ. महाराज म्हणतात हे दुर्लभची दाता. पहा एखादा श्रीमंत असेल पण दयाळू नसेल महाराज, एखादं दयाळू असेल पण श्रीमंत नसेल आणि एखाद्याकडे दोनही गोष्टी नसतील, एखादा क्वचित असेल महाराज, चालो जाणे वाटायचा विरळा एखादा विरळा असेल महाराज का त्याच्याकडे खरं तर दोन्ही गोष्टी असतील. पहा मला सांगा, रावण श्रीमंत होता का गरीब होता हो? हां अहो पहा बोलत चाला ना कीर्तनामध्ये. ऐका कीर्तनात बोललं पाहिजे. भजन झालं का हाताने टाळे आणि मुखाने भजन करायचं. कारण महाराज म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. किंवा समाधीचे सुख सांडावो वाळूनी, समाधीचे सुख सांडावो वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस
म्हणतात ब्रह्मरसाचं सेवन माणसाला फक्त या कीर्तनाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. म्हणून कीर्तनामध्ये भजन झाल्यानंतर हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं. पहा, रावण श्रीमंत होता का गरीब होता? हो, श्रीमंत होता, पण दयाद्र अंतकरण रावणाकडं नव्हता. आणि जर रावण जर दयाळू असता तर निरापराध जटायूचा रावणाने वध केला नसता. म्हणून महाराज म्हणतात श्रीमंत आणि दयाळ हे दुर्मिळ सांगितले. दोन, व्याघ्र आणि कृपाळ. महाराज म्हणतात वाघ आणि कृपाळू. जर कृपाळू असता तर सध्या आपल्याकडं बऱ्याच घटना चालू वाघांच्या. ह्या असं घडलं नसतं, बरोबर ना? जर पाहायचंच असेल एखाद्याला तर वाघाची भेट घेऊन पहा. वाघ बरं का, वाघ. त्यामुळे महाराज म्हणतात व्याघ्र आणि कृपाळू हे दुर्मिळ आहे महाराज म्हणतात. आणि तिसरं अग्नी आणि शीतळ. महाराज म्हणतात अग्नी आणि थंड हे दुर्लभचे दातारा. पहा, अशा जगात अनेक गोष्टी खरं तर ज्या दुर्मिळ आहे, पण पहा मला अशा 3 गोष्टी सांगायच्या आहे की ज्या सगळ्यात दुर्मिळ आहे. पहिली संत भेट होणं, दुसरी साधक दशा प्राप्त होणं, आणि तिसरी गोष्ट महाराज नरदेह प्राप्त होणं. मग पहा, सर्व संत महाराज संत साहित्यात असं लिहितात, न घडणाऱ्या गोष्टी घडतील पण संत भेट होणार. चंद्रामृत सुखे शेववील असता जाता रविंदर वेळ आया येळा सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल का परित्या साधूची भेट न होईल का ऐसे तैसे आया भेटतील ते साधू ऐसे तैसे आया भेटतील ते साधू हा महाराज म्हणतात चंद्र अमृत सुखे सेवविल असता जाता रवी धरवेल बाह्य हिळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटना होईल का. महाराज म्हणतात चंद्राचं अमृत सुद्धा माणसाला सुखाने सेवन करता येईल. उगवणारा आणि अस्ताला जाणारा रवी म्हणजे सूर्य सुद्धा माणसाला थांबवता येईल. समुद्र देखील तरुण जाता येईल, पण संत भेटवणं फार अवघड. तुकोबाराय सुद्धा सांगतात बहु आवघड आहे संत भेटी, 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 बहु आवघड आहे संत भेटी. कायमी उद्धार पावे कायम कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतदाजना करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावे
ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ कधी माझा उद्धार होईल आणि खरं तर कधी मी या जन्म मरणाच्या तडाख्यातून माझी सुटका होईल. म्हणजे ही साधक दशा प्राप्त होणं महाराज म्हणतात दुर्मिळ आहे. आणि तिसरी गोष्ट महाराज नरदेह भेटणं महाराज म्हणतात किती दुर्मिळ आहे, किती दुर्मिळ आहे. दुर्लभ झाला हरी बोल. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला. वर्षाची गणना, वर्षाची गणना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. दुःख यातना, दुःख यातना. मध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना. तुम्ही अथवा मधुसूदन, तुम्ही अथवा मधुसूदन. तुम्ही वाचलो, तुम्ही वाचलो, तुम्ही वाचलो, तुम्ही वाचलो. पहा महाराज म्हणतात नरद्या दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे महाराज इतका हा नरदेह दुर्लभ आहे. महाराज म्हणतात एक एक येऊन कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. मग पहा आपल्याला आता किती गोष्टी दुर्मिळ सांगितल्या हो. 3 गोष्टी बरोबर. संत भेटवणं, साधक दशा प्राप्त होणं आणि नरदेह मिळणं. मग आत्ता आपल्याला आत्ता किती गोष्टी दुर्मिळ आहे. आत्ता बोला ना किती. अहो 2च आहे ना, संत भेटवणं आणि साधक दशा. हे तर भेटलं ना आपल्याला. पण ऐका महाराज म्हणतात तसं हे दुर्मिळच आहे. आणि आत्ता भेटलं परत भेटल का. महाराज म्हणतात हे साधन दुर्लभ आहे, म्हणजे दुर्मिळ आहे. मुळात हे भेटलंच असं. महाराज म्हणतात जसं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा. न घडे उपाय घडो आले, घडो आले, न घडे उपाय घडो पावला देह कागदाळी नाय, पावला देह कागदाळी नाय. न घडे उपाय घडो आले, घडो आले, न घडे उपाय घडो घडे उपाय घडो. पहा महाराज म्हणतात पावला हा देह काग टाळीने आहे न घडी उपाय घडो आले. महाराज म्हणतात हा ठेवा आपल्याला अचानक प्राप्त झालाय. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. महाराज अचानक हा ठेवा प्राप्त बर कशासाठी. महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला फाटा बाधिकेचा. कारण महाराज म्हणतात हा एकच मनुष्य देह असा आहे की या देहामध्ये भजन घडू शकतो. अनेक हे ज्ञान आई कोठे, अनेक हे ज्ञान यात देई घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान आई कोठे, अनेक हे ज्ञान आई कोठे. महाराज म्हणतात असा एकच मनुष्य देह आहे फक्त या देहामध्ये भजन घडू शकतं. इतर देहामध्ये हे ज्ञान नाही. मग बा माणसाचं भजन गोड असलं पाहिजे. महाराज जीवनामध्ये येऊन माणसाने भजन गोड केलं पाहिजे. पहा भोजन तर सगळेच गोड करतात पण भजनही गोड केलं पाहिजे महाराज. कारण पहा महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. इतर देहामध्ये हे ज्ञान नाही. म्हणून आपण भजन गोड केलं पाहिजे. पहा महाराज भजन किती गोड असलं पाहिजे. पहा माझी तुकोबाराय महाराज एवढं गोड भजन करायचे. ऐका नाद पांडुरंग टाळा मृदुंगाचं गाण जीव हरिनाम देह
सखागन गोत तुरे तुच पंच प्राण माऊलीची माया म्हण आभाळा समान भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 भक्ती वाहते उराचा जशिवाय चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला सधागा भक्ती वाहते उराचा जशिवाय चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला सधागा भेटीचा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा पहा भगवंताने आपल्याला हा नरदेह हा भजनासाठी दिलाय माणसाचं भजन गोड असलं पाहिजे पहा महाराज माझे सावता महाराज इतकं गोड भजन करायचे महाराज सावता महाराजांनी मळ्यात जाऊन भजन केलं महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई पहा भगवंताने आपल्याला हा नरदेह भजनासाठी दिलाय महाराज पहा कबीरदासजी सुद्धा सांगतात औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुखसे सोया नाहाक जमाना खोया पहा कबीरदासजी म्हणतात की भगवंताने हा देह भजनासाठी दिला औट हात का मानव देह औट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया औट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया खाया पिया सबसे सोया ओ खाया पिया सबसे सोया राम जमाना खोया खाया पिया सबसे सोया राम जमाना खोया कि भज मन नारायण कि भज मन पहा कबीरदासजी सांगतात औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया लेकिन तूने क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे संत समागम को भूल गया तू हरि भजन को भूल गया रे क्या किया क्या किया क्या किया रे नाथ महाराज कबीरदासजी सांगतात क्या किया
आपलं हे जीवन व्यर्थ गेलं म्हणतात. म्हणून पहा संत म्हणजे सर्व संत आपल्याला हे सांगतात महाराज. पहा नाथ महाराज सुद्धा सांगतात की आपल्याला हा नरदेह पूर्वजन्मीच्या फार पुण्याने भेटलाय महाराज. पण ह्या जीवनामध्ये येऊन जर आपण भगवंताची भक्ती नाही केली, देवाचं नामस्मरण नाही केलं, तर महाराज म्हणतात भक्ती विना गेला अधोगती. बहुता सुकृत नरदेह लाजला, भक्ती विना गेला अधोगती. मग तुकोबारा आपल्याला सांगतात की जर तुम्हालाही जर तुमच्या जीवनाची अशी अधोगती होऊ द्यायची नसेल आणि जीवनामध्ये जर सद्गती प्राप्त करायची असेल तर महाराज म्हणतात धरावा पैधीर भजन भजन मार्गे धरावा पैदेर भजन मार्गे धरावा पैदेर एवोन नरदेह विचारावे काही नरदेह विचारावे काही धरावा पैदेर भजन मार्गे धरावा विचार भजन मार्गे विचारावे कार्य विचारावे कार्य हा महाराज म्हणतात येऊन नरदेह विचारावे सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळपाणी जपता हे वारंवार नाम साराचे हे सार शरणागत यमकिंकर. म्हणून येऊन नरदेह विचारावे सार का तर येथे सार भगवंत येते सार फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत हरि बोल येते येथे सार भगवंत. म्हणून महाराज म्हणतात येऊन नरदेह विचारावे सारंग करावं काय तर धरावा पैधीर भजन मार्गी. का तर महाराज म्हणतात की हा एकच असा मनुष्य देह आहे याच्यामध्ये भजन घडू शकतं, इतर देहामध्ये हे ज्ञान नाही. म्हणून धरावा पैधीर भजन मार्गी. आणि पहा पुढे महाराज सांगतात की भजन गोड व्हावं असं जर वाटत असेल तर हे चंचल असणारं चित्त स्थिर करा. ते स्थिर कसं होईल महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चंचल चित्त ठेवून आठाये चंचल चित्तासे ठेवून आठाये चंचल चित्तासे ठेवून आठाये चंचल चित्तासे ठेवून आठाये
चित्ताची ठेवून या टाईम संतांची पायी लीन व्हावे. कारण पहा महाराज म्हणतात माणसाचं चित्त कसं आहे महाराज, मन कसं आहे, बहुता चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. म्हणून महाराज म्हणतात भजन जर गोड व्हावं असं वाटत असेल तर हे चित्त स्थिर करा आणि ती स्थिर कटोल तर संतांच्या चरणावरती होईल. म्हणून महाराज म्हणतात चंचळ चित्ताची ठेवून या ठाई संतांची पायी लीन व्हावे. आणि पहा पुढे महाराज सांगतात की परमार्थातलं जे मुख्य भांडवल आहे जो भाव, महाराज म्हणतात त्याचा हात माणसाने कधीही सोडू नये, किंबहुना थोडा का होईना पण तो कसा धरावा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात भावाचे पाय हाते धरवानी छाया, धरवानी छाया, भावाच्या पाय हाते धरवानी छाया. महाराज म्हणतात भावाच्या पायी हाते धरावं निश्चय तेने भवभय देशोधडी. आणि पहा खरं तर पुढे महाराज सांगतात की नामापरते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळा. आणि महाराज शेवट सांगतात की ज्या या मार्गाने जातो किंवा या मार्गाचा जो मनामध्ये एक दृढ निश्चय करतो खरं तर त्याच नराचा वंश महाराज इथं धन्य सांगतात. अभंगाचं शेवट धन्य तुका म्हणे धन्य धन्य तुका म्हणे धन्य तुका म्हणे
संताचे पहा महाराज म्हणतात तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. ऐका, धन्य त्या म्हणजे कोणत्या नराचा? तर महाराज म्हणतात जो सारभूत तत्वाचा विचार करतो त्या नराचा वंश धन्य आहे. महाराज म्हणतात जो भजन मार्गामध्ये धीर धरतो त्या नराचा वंश धन्य आहे. महाराज म्हणतो जो चंचळ असणारं चित्त स्थिर करतो त्या नराचा वंश धन्य आहे. महाराज म्हणतो जो संतांच्या चरणावरती लीन होतो त्या नराचं वंश धन्य आहे. महाराज म्हणतात परमार्थाचं मुख्य भांडवल जो भाव आहे, महाराज म्हणतो जो त्या भावाचा हात धरतो त्या नराचं वंश धन्य आहे. महाराज जो भाऊभाई देशोधडीला लावतो त्या नराचं वंश धन्य आहे. महाराज म्हणतात जे सुलभ आणि सोपं साधन नामस्मरणाचा जो अवलंब करतो खरं तर त्या नराचं वंश धन्य आहे. पहा महाराज म्हणतात नवे नवे हे नामस्मरण जो आवडीने करतो त्या नराचं वंश धन्य. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. नाहीसा निश्चयाचा मिरू झाला चंचळ चित्ताशी ठेवून ठाई संतांची पाहिली न भावे विठोबा रखुमा. महाराज म्हणतात येऊनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गे चंचळ चित्ताशी ठेवून आठाई संतांची पायली न भावे भावाच्या पै हाते धरावा निश्चय तेने भवभय देशोधडी चंचळ चित्ताशी ठेवून आठाई संतांची पायली न भावे. पहा झाली आपली सेवा. खरं तर ज्या निमित्ताने ह्या परिवाराने महाराज हा 8 तास केला, हा 16 ठेवला. खरं तर आपले कारभारी बाबा सोनवणे बाबांना आज जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून खरं तर ह्या परिवाराने बाबांच्या ऋणातून उतराई होण्याकरता खरं तर केलेला हा भावनिक प्रयत्न म्हणजे हे वर्षश्राद्ध. म्हणून पहा माणसाने आहे तोपर्यंत आईवडिलांची सेवा करावी आणि मात्र गेल्यानंतर 10व 13व वर्षश्राद्ध माणसाने हे केलंच पाहिजे. म्हणून चला झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय 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 विठ्ठल. वाल्मिक काका वाल्मिक काका राज तुम्ही चिंता नाही विचारला अधिकार
पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. शंभो देव